श्री संत बाळूमामा बगा नंबर 15 कारभारी राहुल दादा वाघमोडे ही पालखी संत बाळूमामा मंदिर सांगवी पाटील वस्ती तालुका पंढरपूर शेत मालक दादा पाटील यांच्या शेतामध्ये आहे. बोला जय. या 15 नंबर पालखीतील आषाढीचा ज्या ठिकाणी होणार आहे त्या ठिकाणी भंडारा टाकण्यासाठी सांगवी गावावरून राहुलदादा वाघमोडे व त्यांचे सर्व मित्र आणि पुजारी अपराय लक्ष्मण घाले हे पुजारी मामा सुद्धा भंडारा टाकण्यासाठी निघालेले आहेत. टेंभुर्णीला ज्या ठिकाणी आषाढी साजरी होणार असे दत्तामाळे स्टोरेज टेंभुर्णी करमाळा बायपास नजीक ही आषाढी संत बाळूमामा बगा नंबर 15ची होणार आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी या सुवर्ण आषाढीचा लाभ घेण्यासाठी महाप्रसादाची सेवा सर्व सेवा लाभ घेण्यासाठी हजर राहायचं आहे. आज या ठिकाणी सर्व कार्यकर्ते दत्तामाळी यांच्या ठिकाणी भंडारा टाकण्यासाठी निघत आहे. बाळूमामांच्या नावाने चांगले शेळ्या मेंढ्यांच्या नावाने चांगले जय बाळूमामा. चला बोला बाळूमामाच्या नावाने, बोला बोला बाळूमामांच्या शेळ्या मेंढ्यांच्या नावाने. संत बाळूमामा बगा नंबर 15 कारभारी राहुल दादा वाघमोडे ही पालखी सांगवी बाळूमामा मंदिरावर आहे भक्तांनो. आणि आषाढीचा ज्या ठिकाणी मुक्काम आषाढी संपन्न होणार आहे अशा ठिकाणी आपण भंडारा टाकण्यासाठी 7 4 व्हीलर घेऊन आज बोसेगावचे मोहन ठरले आहेत, करुळेगावचे दगडे डॉक्टर आहेत, सर्व आधी सर्व भक्तगण आपण भंडारा टाकण्यासाठी निघालेलो आहे. बोला बोला बाळूमामाच्या नावाने चांगले जय बाळूमामा. हलते रे चल आता तुझं काय संपलं. चला जय बाळू. निघालोय आपण टेंभुर्णी परिसरात करमाळ चौकातून जात असताना पहिला बायपास आहे त्या बायपास चौकात दत्तामाळी यांच्या ठिकाणी आषाढी 15 नंबर पालखीची संपन्न होते. आज भंडारा टाकण्यासाठी आपण निघालेलो आहे. सोबत पप्पू चव्हाण आहे. आधी सर्व 7 4 व्हीलर मध्ये निघालेलो आहे. बोला जय बाळूमामा जय जय बाळूमामा. बोला बोला बाळूमामाच्या नावाने, बोला बोला बाळूमामांच्या शेळ्या मेंढ्यांच्या नावाने जय बाळूमामा. या ठिकाणी आषाढीचं स्थळ निश्चित करण्यासाठी आलेले सर्व बाळूमामांचे लाडके भक्त मेंढके बंधू सर्वजण या ठिकाणी टेंभुर्णी दत्तामाळी यांच्या कोल्ड स्टोरेजवर आलेले आहेत. हसन बोला जय बाळूमामा. पूर्व ही आपलं पाठीमागे नाही का आम्ही तर आपण इथे कीर्तन करू शकतो. असं असू दे की काय अडचण फक्त 8 पसारा आहे ना.
जागा वाहनाला जाते ही सगळी. इथं बी ही बी पुढं आलेला आहे. जेवढे टेलर लागणार आहे तेवढेच आता आणायचे. टेलर येते ते. आणि मग वासरं ठरलेली ती एक गाडी काढता येतील गाडी. काय झालंय थोड्या आम्हाला मैदानाची सवय लागली. बाहेर जायचं मैदान आहे मोकळं. पलीकडे मोकळं आहे जायचंय का मग मैदान नाही करू शेम करा तसं. हा पाठ होत नाही. पाठ पण होत नाही तसं आपण पाठ कधी करतो. जेवायला पाऊस आला तर वाईट मोटर कापून चिकनल्या जागेचं काय टाकायची ना आता एवढे पाऊस भंडार द्या सगळं आलंय काय. थांब एक 5 मिनिट. तुम्ही टाकला पाहिजे. थोडं थोडं माग सरा मग सगळीच येते. सरा माग सरा सरा माग माग सरा व्हिडिओ काढू. गाड़ी में मागे सरून का कारभारी बोला तुम्ही. श्री संत सद्गुरु बाळोमा देवालय ट्रस्ट आदमापूर पालखी क्रमांक 15 चे कारभारी
राहुल दादा वाघमुडे ही पालखी टेंभुर्णी परिसरामध्ये माऊली फ्रूट कंपनीचे मालक दत्ता माळी यांच्या शेतामध्ये 22 तारखेला आगमन होणार आहे. 27 तारखेपर्यंत ही पालखी या परिसरामध्ये राहणार आहे. यामध्ये कीर्तन, ओव्या, वालूक ही आषाढी सोहळा ह्या ठिकाणी मोठ्या थाटामाटामध्ये साजरा होणार आहे. तरी या टेंभुर्णी परिसरामधील सर्व भाविक भक्तांनी या आषाढी सोहळ्याचा लाभ घ्यायचा आहे. सर्व भक्तांना ही नम्र विनंती. जय बळवमा. बोला बोला बळवमाच्या नावानं. सांग भले, बळवमाच्या मेंढरांच्या नावानं. सांग भले. जय बाळूमामा. 15 नंबर पालखीचे नियोजन 22 ते 27 पर्यंत इथे आहे. तर 22 तारखेपासून संध्याकाळी 7 ते 9 रोजची रूपरेषा 7 ते 9 संध्याकाळी कीर्तनाची सेवा होईल आणि संध्याकाळी 9 वाजता आरती आणि महाप्रसाद होईल. असं हे सगळं 27 तारखेपर्यंत नियोजन राहणार आहे. एकंदरीतच हा कार्यक्रम भरवत असताना किती एकर आहे आता सध्या आपलं, म्हणजे हे जे कार्यक्रम होणार आहे? इथलं हे सगळं आषाढीचं कार्यक्रमाचं नियोजन 6 ते 7 एकर मध्ये पालखी सोहळ्याचं आहे आणि वाघरीसाठी वेगळं नियोजन आहे. मुख्य दिवसाचं कसं नियोजन असणार आहे आपलं? एवढे लोक येत असतात बाळूमाच्या मेंढरासाठी, याचं कसं नियोजन केलंय मुख्य दिवसाचं? मुख्य दिवसाचं आषाढी दिवशी आषाढी सोहळा म्हणजे आपण वर्षभर आदमापूरला जातो, पण आषाढीचं असं महत्व आहे की आदमापूरचे पण लोक इकडे येतात आषाढीच्या टाइमला. त्याच्यामुळे त्यांचं सगळं आपण इथं नियोजन केलेलं आहे. महाप्रसादाचं असेल, कीर्तन सेवा असेल, वालूक असेल आणि 26ला 25ला आषाढी झाल्यानंतर 26ला पालखी मिरवणूक गावामधून असेल. आसपासच्या भागातील नागरिकांना काय आव्हान कराल? कशा पद्धतीने इथं येण्याचं आव्हान कराल तुम्ही? हा सोहळा वर्षातून एकदा असतो. देवाकडले जे आदमापूरकडले लोक आहेत ते सुद्धा आषाढी सोहळ्यासाठी मेंढराच्या पालखीमध्ये येत असतात. तर आपल्या येथील परिसरातील सर्व भाविक भक्तांना ह्याचा लाभ घेण्याचं मी आवाहन. ओके, अजून कोण बोला? गुरुसंत बाळूमामा देवालय आदमापूर पालखी नंबर 15 या पालखीचे कारभारी श्री राहुलदादा वाघमुडे यांच्या नियोजनामधून चाललेला आषाढी उत्सवाचा सोहळा या टेंभुर्णी गावामध्ये सोमा शेठ, दत्ता शेठ तसेच रामभाऊ शेठ यांच्या या भव्य दिव्य नियोजनामध्ये हा आषाढी सोहळा पुणे ते टेंभुर्णी या बायपासवरती त्यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे. या ठिकाणी या पालखीचं 15 नंबर पालखीचं 22 तारखेला दुपारी 2 वाजेपर्यंत आगमन होईल. 22 पासून 27 पर्यंत या ठिकाणी जगाच्या मार्गाचा मुक्काम असेल. 25 तारखेला सकाळपासून सायंकाळपर्यंत कार्यक्रम असतील. त्यानंतर 7 ते 9 हरिभक्त परायण लालचंद महाराज चोपडे इंदापूरकर यांचं सुंदर असं मामाच्या जीवनचरित्रावरती कीर्तन होईल. त्यानंतर आरती होईल. आरती झाल्यानंतर महाप्रसाद होईल. त्याच्या दुसऱ्या दिवशी 26 तारखेला सकाळी 9 वाजता आरती झाल्यानंतर या जगाच्या मालकाच्या रथाची मिरवणूक या टेंभुर्णी गावामध्ये होईल. तरी सर्व टेंभुर्णी व पंचक्रोशीतील सर्व बाळूमामा भक्तांना खास करून विनंती आहे, दत्ताशेठ आणि त्यांच्या परिवाराची तसेच पालखीच्या वतीने सर्वांना विनंती करतो की आपण या आषाढी सोहळ्याचा सर्वांनी लाभ घ्यावा. जय बाळूमामा. या आषाढी सोहळ्यासाठी किती एकंदरीत लोक येतील अंदाज आपला? लोक या ठिकाणी असतील. त्या दिवशी सकाळी संध्याकाळपर्यंत जवळजवळ समाज दिवसभरात जाऊन याचा 70 ते 80 हजार समाज म्हणजे भाविक भक्त या ठिकाणी आषाढी सोहळ्यासाठी उपस्थित असतील. आणि तसेच 27 तारखेला 7 ते 9 वेळामध्ये हरिभक्त परायण विशाल महाराज खोले यांचे 6वे असे कीर्तन होईल. ते आपण कीर्तन सेवेचा लाभ घ्यावा अशी सर्वांना विनंती करतो. हा भूतनो भविष्य असा आषाढी सोहळा टेंभुर्णी नगरीमध्ये होणार आहे. तरी आयोजक दत्ताशेठ असतील, सोमाशेठ असतील, राजाभाऊ शेठ असतील यांनी इथं व टेंभुर्णी ग्रामस्थांनी सर्वांनी इथं मोठ्या पद्धतीने या ठिकाणी नियोजन लावलेलं आहे. या ठिकाणी आता 22 तारखेला आगमन होणार आहे आणि 28 तारखेला इथून पालखी जाणार आहे. त्याच्यामध्ये भजन, कीर्तन, वालूक, धनगरी, ओव्या इत्यादी असं कार्यक्रम या ठिकाणी, महाप्रसाद या ठिकाणी सगळं आयोजित केलेलं आहे.
तरी सर्व बाळूमामा भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि इथल्या ग्रामस्थ व पंचक्रोशीतील भाविक भक्ताला एक विनंती आहे की एक 7 दिवस बकऱ्यांचा मुक्काम आहे, चारा पाण्याची इथं सोय करावी, एवढी भक्तांना नम्र विनंती आहे. श्री संत सद्गुरू बाळोमा देवालय ट्रस्ट आदमापूर पालखी क्रमांक 15 ही 15 नंबरची पालखी टेंभुर्णी परिसरामध्ये माऊली फ्रूट कंपनी चे मालक दत्तामाळी यांच्या शेतामध्ये 22 तारखेला येणार आहे. 27 तारखेपर्यंत ही पालखी या परिसरामध्ये राहणार आहे. तरी या गावातील परिसरातील सर्व भाविभक्तांनी या आषाढी सोहळ्याचा लाभ घ्यायचा आहे. या ठिकाणी कीर्तन सेवा, धनगरी ओव्या, वालूक इत्यादी सर्व कार्यक्रम असणार आहेत. मी पांडुरंग शांतीलाल कोळेकर, मामांचा मेंढका ही मामांची बकरी राखण्यासाठी या 15 नंबर पालखीमध्ये सेवा करत आहे. तरी सर्व भाविक भक्तांना एक विनंती आहे, जगाच्या मालकानं सांगितलं होतं की तुम्ही माझ्याकडे येऊ नका, मीच तुमच्याकडे येत आहे. आणि आज जगाचा मालक श्री संत सद्गुरू बाळोमा या दत्तामाळी यांच्या शेतामध्ये 22 तारखेला येणार आहे. तरी तुम्ही पण या, देव येत आहे, जगाचा मालक तुम्ही पण या. सर्वांनी मनोभावे अंतकरणापासून सेवा करा, आपल्या सेवेचं सोनं करा. सर्व भक्तांना नम्र विनंती, सर्वांनी मनोभावे बकऱ्यांची सेवा करा, चारा पाणी याची व्यवस्था करा. बोला बोला बाळूमाच्या नावानं सांग भले, बाळूमाच्या मेंढरांच्या नावानं सांग भले. जय बाळूमा. जय बाळूमामा. माऊली कोल्ड स्टोरेज टेंभुर्णी या ठिकाणी श्री संत बाळूमामा यांचा पालखी सोहळा 22 जुलै ते 28 जुलैपर्यंत मुक्काम आहे. याच्यामध्ये हरिकीर्तन, हरिजागर, भजन, वालूक, देवाच्या ओव्या आणि सकाळी संध्याकाळी महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तरी आषाढीचा हा फार मोठा बाळूमामा आषाढीच्या दिवशी सगळे आणि पंढरपूरचं आपले विठ्ठल सुद्धा या ठिकाणी मेंढी माऊलीला या ठिकाणी पालखी तळ्याला भेट देण्यासाठी येत असतात. त्याच्यामुळं या आषाढी वारीचं आणि आषाढीच्या सोहळ्याचं फार वेगळं महत्त्व आहे. त्याच्यामुळं मी सगळ्यांना आवाहन करेन आपल्या टेंभुर्णी पंचक्रोशीतील लोकांना की या होणाऱ्या इथल्या कार्यक्रमाचा सगळ्यांनी लाभ घ्यावा आणि सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहावं. तसेच संध्याकाळी 7 ते 9 27 तारखेला हरिभक्त परायण विशाल महाराज खोले मुक्ताईनगर यांचं कीर्तन होणार आहे. याचाही सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करेन. बोला बोला बाळूमामांच्या नावाने, बोला बोला बाळूमामांच्या शेळ्या मेंढ्यांच्या नावाने, बाळूमामांच्या कृष्णा घोड्याच्या नावाने. जय बाळूमामा. भक्तांनो, या ठिकाणी संत बाळूमामा बघा नंबर 15 पालखीची आषाढी निश्चित करण्यासाठी आलेले सर्व परिसरातील भक्त, मग चांदज, टाकळी, आडेगाव, टेंभुर्णी, परिते, करकम, जळोली, सांगवी, भोसे या परिसरातील सर्व भाविक भक्तांनी एकत्र येऊन या 15 नंबर पालखीच्या आषाढी सोहळा निश्चित केला. इंदापूर टेंभुर्णी हायवेवर टेंभुर्णी बायपास नजीक माऊली फ्रूट कंपनीचे मालक दत्तामाळी यांच्या शेतामध्ये निश्चित करण्यात आला. जय बाळूमामा. असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि बाळूमामाचे आरती प्रवचन पाहण्यासाठी रोज विसरू नका. बोला जय